आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर पंकज घ्यार, जे नुकतेच आता पासआउट झालेले आहेत आणि पण या फील्डमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी सुरू केलेलं आहे. सो त्यांच्या या स्टोरीबद्दल, त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? तर काय सांगाल? तर मी एज्युकेशन इथनं लॉयन्स स्कूलमधनं खामगावमधनंच केलं आहे. बरं. लॉयन्स ज्ञानपीठ खामगाव. आणि माझं 11th-12th जे आहे ज्युनियर कॉलेज ते मी पुण्याला केलं. त्यानंतर मी 2 वर्ष जेव्हा बाहेरगावी राहिलो तेव्हा असं लक्षात आलं की आपलं गाव सोडून म्हणजे बरेच मुलं आहे जे गाव सोडून बाहेर जात आहे आपलं स्वतःचं सिटी सोडून. ते मी असा विचार केला की आपण जर आपल्या गावातच काही केलं तर त्यासाठी मी सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड चूज केली. परत माझ्या वडिलांचं बॅकग्राऊंड समजा सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेडच आहे. ते कन्स्ट्रक्शन त्यांनी आधी काम केलेलं आहे. व्हेरी गुड. तर त्यांचं मला खूप म्हणजे सपोर्ट आहे. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज करून सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलं. बरं. आता पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आता तू टेक्निकल शिकलेला आहे बरंच आणि आता ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करण्याची वेळ आहे. तर यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी मधला बदल बघितला असेल या मागच्या 4-5 वर्षातला. तर आता टेक्नॉलॉजीचा कसा फायदा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होतो फ्रॉम सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फ्रॉम मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू? सर मेन असते प्रोजेक्टमध्ये म्हणजे प्राइस असते. इकॉनॉमिकली आपल्याला तो प्रोजेक्ट द्यायचा असतो. द्यायचा असतो. तर आपल्याला ते कसं करता येईल, जर एखाद्या प्रोजेक्टला जास्त वेळ लागतोय आणि कमी वेळ लागतोय, ऑब्व्हियसली ज्या प्रोजेक्टला कमी वेळ लागतो तो आपण इकॉनॉमिकली तो आपल्याला ऍडॉप्टेबल आहे. बरोबर. आणि जर जास्त वेळ लागतोय तर तो समजा आपल्याला तिथे जास्त पैसे आपले खर्च होतात. बरोबर. तेच आता ज्या टेक्निकल नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहे, परत जे टेक्निक्स आहेत ते आपण युज करून लवकर आपला प्रोजेक्ट लॅग नाही होणार त्याने. बरोबर. त्या गोष्टी आपण जर इम्प्लिमेंट केल्या तर ऑब्व्हियसली आपल्याला ते परवडेल, असं चांगलं प्रॉफिट राहील. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. तर या प्लॅन स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि कसं तुम्ही प्लॅनवर काम करता? प्लॅनिंग वरती सर अकॉर्डिंग टू मतलब कस्टमरच्या ज्या नीड्स आहे. आता जसं आपण बघता, जर आपण ग्रामीण विभागामध्ये जर काम करायचं आहे त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात. बरोबर. आणि शहरी विभागात जर आपण काम करतो त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात. अकॉर्डिंग म्हणजे कस्टमरचे काय नीड आहे ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपण त्यांना 1 प्लॅन 2 प्लॅन नाही, त्यांना 10 प्लॅन 10 ऑप्शन द्यायचे. म्हणजे त्यांनी त्यांना असं क्लिअर होईल की नाही आपण असं नाही असं ते एकाच जागेवर स्थिर राहतील. बरोबर. असं मला वाटतं. सॉफ्टवेअर जर असेल तर आपण ते करू शकतो. ते जर आपण ड्रॉ करायचं म्हटलं जे आधीच्या टेक्निक्स राहिल्या तर एका इंजिनियरला ते पॉसिबलच नाही. एका क्लायंटला तुम्ही 10 ड्रॉइंग हाताने ड्रॉ करून द्याल, पॉसिबल. दुसरं, आता या फील्डमध्ये जेव्हा आपण काम करायला सुरुवात केली, रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा हा एक प्रॉब्लेम जाणवतो, ते म्हणजे तो कस्टमर म्हणतो की माझं बजेट कमी आहे आणि एका सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला तर चांगला प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा असतो. तर अशा वेळेला काय वाटतं की कुठं आपण बजेट थोडं कटशॉट करू शकतो आणि बजेट आणि विदाउट क्वालिटी कॉम्प्रोमाइज करता? तर असे कुठले पॉईंट सांगता येतील का? असे पॉईंट आता नियर बाय आपल्याला मटेरियल कुठलं म्हणजे इझिली अवेलेबल होतं ते त्याच्यावर डिपेंड राहतं. आता आपण जर मार्बल म्हणतो, मार्बल आपल्याला बाहेर इकडून आणला बाहेर. आता त्यात नवीन नवीन वेगळे म्हणजे डिझाईन आलेले आहेत जे कमी. आता जसं पीओपी असते प्लस पीव्हीसी असते. पीओपी करायला जास्त खर्च लागतो पण पीव्हीसी करायला ते कमी मध्ये सेम डिझाईन मिळतं. बरोबर. ते आपण त्यांना ऑप्शन देऊ शकतो. हो. अशा वेगळ्या गोष्टी आहेत. असं करू शकतो. बरोबर आहे. दुसरं आणखीन एक विचारायचं म्हणजे आता तो बुलढाण्यामध्ये तुम्ही पहिल्यापासून जिल्हा बघितलेला आहे, लहानपणापासून इथंच वाढलेला वगैरे आहे. तर आणि आता इंजिनियर आहे. तर बुलढाण्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर आता कुठले मुद्दे तुझ्या डोळ्यासमोर येतात आणि असं वाटतं की या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? अशी कुठली क्षेत्र आहेत एक इंजिनियर म्हणून वाटतं? तर ते म्हणजे इथं आपल्याकडे शेगाव आहे, लोणार आहे, सिंदखेड राजा आहे. ते आपल्याकडे समजा ते ट्रायबल जे लोक येत नाही बाहेरून, बरोबर, जसं ते कमी आहे. त्याच्यात जर आपण केलं तर आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये जास्त लोक जर आले तर तेच पैशाचे सर्कल आहे, रोटेशन चांगलं होईल. बरोबर. आणि मग गव्हर्नमेंट याच्यात कशी मदत करू शकेल? हे जर थोडं पर्यटन टुरिझम वाढवायचं असेल तर काय स्कीम योजना केल्या पाहिजेत असं वाटतं? काही डोळ्यासमोर आहे का प्लॅन? गव्हर्नमेंटने आपण त्यांच्या पुढे समजा आपण त्यांना सांगितलं असं तसं आहे, त्यांनी प्रोजेक्ट ते लक्षात घेतले पाहिजे ना. बरोबर. केलं तर असं करू शकतो. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता जी नवीन पुढची बॅच येते त्यांना काय सांगशील या फील्डमध्ये येण्यापूर्वी एखादा मित्र म्हणून सल्ला? तर आता सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये मुलं काय करतात, कॉलेज करत नाही, बाहेरच असं म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कॉलेजमध्ये काही शिकवत नाही, काही नाही. पण नाही, ते करायला पाहिजे.
ऍक्च्युअल मध्ये आपण म्हणतो की बाकीचं म्हणजे असं म्हणतात की जे कॉलेजमध्ये शिकवतात ते आपल्याला लाईफमध्ये असं कामात नाही, बरोबर. पण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येतं सर. अच्छा. एकूण एक गोष्ट आपल्याला कामात येते. आता ते आपल्याला समजते. जर आपण ते तेव्हा ते प्रॅक्टिकल मिस केलेलं आहे आणि आता ते आपल्याला करायची वेळ येते. हा, तर आपल्याला तेव्हा आपण केलं असतं तर आता आपल्याला काही ना काही फायदा माहिती झाला फायदा. असता. तर कॉलेज जर करताय तुम्ही तर कॉलेजच करा, प्लस इंटर्नशिप करायची, बरोबर पण कॉलेज सिरियस करायचं. बरोबर. दुसरा, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत जर एक चांगलं स्टील आपल्याला हवं असेल तर कन्स्ट्रक्शन मध्ये? तर त्याची इल्ड स्ट्रेंथ आणि ओके. इल्ड स्ट्रेंथ आणि कोरोजन समजा ते कमी असलं पाहिजे. बरं, हे Yes. दोन फॅक्टर कोरोजनच महत्वाचे मेन. हा, बरोबर. आणि आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टर यापूर्वी वापरलंय का? कसा होता सानपणे अनुभव, किंवा कुठं ऐकलंय आयकॉन स्टील बद्दल वगैरे? आयकॉन स्टिक बद्दल ऐकलं आहे, बऱ्याच न्यूजपेपर मध्ये ऐकतो, परत ते अच्छा. असतात Very ऐकलेलं good. आहे. पण मी असं युज वगैरे अजून केलं नाही. आता केलेलं प्रोजेक्ट पण माझ्या जास्त नाही, मी जास्त आता नाही. लास्ट इयरलाच पास आउट झालेलो आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे आणि आता कुठल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर पण हा, काम करतोय, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट. तर त्याचं काही सांगता येईल का, कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोय वगैरे? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सर आता असे रूरल एरियाज मध्ये ते असे स्मशानभूमी असते, समाज मंदिर असतात, परत कॉन्क्रीट असतात छोटे छोटे, ते मी सध्या करतोय. सध्याला माझ्या काम level चालू आहे. ठीक आहे, चला. हळूहळू आपण ते करू. वाढूया. येस, हा. नक्कीच. हे होते इंजिनियर पंकज घ्यार, आणि आता त्यांनी इंजिनिअरिंग पास आउट करून जस्ट सुरुवात केली आहे कामाला. सो भविष्यात असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.